नमस्कार मंडळी. आहाराबद्दल आपल्याला तशी हल्ली भरपूर माहिती असते आणि वेगवेगळ्या आहार पद्धती आपण आचरणात सुद्धा आणत असतो. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डाएट म्हणतो. पण तरीही याबद्दल काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्यासाठी आज आपल्याकडे आलेली आहे गंधाली गुर्जर आणि ती आहार तज्ञ आहे. नमस्कार गंधाली. नमस्कार. आणि मी तुला आता थेट आपण जसं म्हटलं तसं अगदी 3 किंवा 4च प्रश्न आपण घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे, की आजकाल 10,000 पावलं हा प्रत्येकाचा अट्टाहास असतो, की हां, झाली बाबा माझी 10,000 पावलं चालून. आणि बरोबर. मग 1 महिना वगैरे ते करतात आणि त्याच्यानंतर त्यांना असं दिसत नाही, की आपलं वजन कमी होतंय. तर असं का होत असावं? 10,000 पावलं आपण वजन कमी करण्यासाठी हा हेतू ठेवून जर चालत असू तर वजन कमी करण्यासाठी बेसिकली आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे आपला बेसल मेटाबॉलिक रेट जो असतो, म्हणजे आपण शांत स्थितीत आराम करत बसलेलो जेव्हा आहे त्यावेळेला माझ्या किती कॅलरीज खर्च होत आहेत, हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. नीट आहार घेऊन रेग्युलरली जेव्हा माझा व्यायाम सुरू असतो, माझं वजन नेहमी नियंत्रणात असतं, त्यावेळेला हा बेसल मेटाबॉलिक रेट आपला इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. तो आपलं वय, आपलं जेंडर, आपण कुठल्या प्रकारच्या क्लायमेटमध्ये राहतोय या सगळ्यांवरती अवलंबून असतो. कारण की तो जर आपण बघितला तर आफ्रिकन अमेरिकन लोकांचा जास्त असतो, इंडियन लोकांचा मुळातच थोडासा कमी असतो. हं. दुसरा फॅक्टर जो असतो वजन कमी करण्यामधला तो म्हणजे थर्मोजेनिक फूड जे आपण खातो. म्हणजे मी ज्या वेळेला एखादा पदार्थ खाते तो माझ्या शरीरामध्ये पचन करण्यासाठी ज्या कॅलरीज खर्च होतात त्या कॅलरीज. आणि तिसरा मार्ग आहे वजन कमी करण्यामधला, तो म्हणजे शारीरिक हालचाल. ती 2 प्रकारांची आहे. एक म्हणजे आपण जो व्यवस्थित फोकस्ड 1 तास व्यायाम करतो, मग त्याच्यात आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, जिम असेल, योगा असेल, कार्डिओ असेल, हे वेगळे वेगळे एक्सरसाइजेस असतील. आणि दुसरा महत्वाचा भाग येतो व्यायामामध्ये, तो म्हणजे की उरलेल्या 23 तासांमध्ये माझी फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे. साधं दूध आणायला जातोय, इस्त्रीचे कपडे आणायला जातोय, ह्यासाठी पूर्वी आपण चालत सायकलवरनं असं जायचो. आजकाल होम डिलिव्हरी ऍप्समुळे चालणं कमी झालेलं आहे. आपण सगळेजण आपल्या पर्सनल गाड्या वापरण्याकडे प्रेफरन्स देतो. सो जी माझी शारीरिक हालचाल व्यायामा व्यतिरिक्त होत होती अनेक वर्षांपूर्वीपर्यंत, ती कमी झालीय. आता मग मी ती मेटिक्युलसली स्मार्ट वॉच घालून 10,000 स्टेप्स होत आहेत ना, ह्यातनं ती कव्हर करायचा प्रयत्न करते. सो नॅचरल फंक्शनल ज्या हालचाली होत्या त्या कमी करून आपण आता रात्री झोपायच्या आधी झोप झालं नाही, 8,000 स्टेप्स झाल्यात, मग कुठल्याही विचित्र वेळेला घरामध्येच फेऱ्या मारत राहा. 10,000 कसं का होईना ते हं. 10,000चं टार्गेट अचीव्ह कर. यांनी वजन कधी कमी होईल? ज्या वेळेला तुमच्या बाकीच्याही गोष्टी ज्या आपण म्हणल्या आधी त्या नियंत्रणात असतील. म्हणजे ज्या वेळेला माझा खाण्यावरती पण कंट्रोल असेल. म्हणजे मला एकीकडे मनाला शांतता आहे की मी रोज 10,000 स्टेप्स चालतीये, पण दुसरीकडे मी आठवडाभर व्यायाम नीट करतेय, आठवडाभर डाएट नीट करतेय, पण विकेंडला जाऊन माझं काहीतरी बिंज इटिंग होतंय, किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सिरीज बघताना इटिंग होतंय, किंवा विकेंड पार्टी किंवा ऑकेजन्स असं होतं आहे. तर ते काउंटर बॅलन्स होणार एकमेकांशी आणि मी आहे तिथेच राहणार. सो आपण जे म्हणलो की पहिल्यांदा की बेसल मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये नियमितता ठेवणे, खाणं असेल, झोप असेल, व्यायाम असेल आणि नॉन एक्सरसाइजिंग फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, आणि थोडी जास्त प्रमाणामध्ये थर्मोजेनिक फूड खाणे. पण म्हणजे मग कॅलरी बर्निंग त्या फूड्सनी जास्त होत आहे, पण त्यांच्यातनं कॅलरी मला कमी मिळतात. फॉर एक्झाम्पल मी एक गाजर खाल्लं तर त्यातनं मला कॅलरी कमी मिळतात, पण ते गाजर डायजेस्ट करण्यासाठी माझ्या बऱ्याच कॅलरीज खर्च होतात. सो ह्या तिन्ही गोष्टींकडे जर मी लक्ष दिलं तर मला टोटल इफेक्ट दिसेल. पण मग मला मुळात एक प्रश्न असा विचारावासा वाटतो, की ती जी 10,000 पावलं आपण चालतो, ती चालण्याचा वेग ह्याच्यावर पण काहीतरी अवलंबून असेल ना? जर तुम्ही खूप जोरात चालत असाल, की ज्याच्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढत असतील, त्याने परिणाम होत असेल. पण तुम्ही अगदीच जर हळू चालत असाल, तर तुमचं वजन कमी होणं कठीण आहे ना? बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा हार्ट रेट रिलेटेड आहे. सो आता ज्या वेळेला माझा हार्ट रेट जास्त असतो, फॉर एक्झाम्पल माझा मॅक्सिमम हार्ट रेट किती असू शकतो, तर प्रत्येकासाठीचा फॉर्म्युला सेम आहे, 220 वजा माझं वय. अच्छा.
हा मॅक्सिमम हार्ट रेट आपला व्यायाम करताना जाऊन अलाउड आहे, इथपर्यंत जाणे. हं, ह्याच्या पुढे आपण व्यायाम करू नये. सो फॉर एक्झाम्पल, आज माझं वय जर 40 असेल तर 220 वजा 40 180 हा माझा मॅक्सिमम हार्ट रेट येणार. हं. मी 180च्या पुढे माझा हार्ट रेट जाऊ नाही दिला पाहिजे. मग या 180चे वेगळे वेगळे टप्पे पडता येतात. 180च्या 50%, 180च्या 60%, 70%, 80%. सो ज्या वेळेला माझी ही 10,000 पावलं मी चालतीये, त्यावेळेला माझा जर हार्ट रेट हा 60 ते 80%च्या मध्ये राहत असेल तर माझं कॅलरी बर्निंग किंवा फॅट बर्निंग जास्त होणार आहे. माझा हार्ट रेट 50%च्या जर आतच असेल, मी ती 10,000 पावलं चालताना, तर माझी फक्त शारीरिक हालचाल होते आहे अच्छा. आणि त्याच्यातनं कॅलरी बर्निंग ऑफकोर्स कमी होणार आहे. हं, हं. आता मी पुढचा प्रश्न तुला असा विचारेन की हल्ली अतिप्रथिन म्हणजे जास्त प्रोटीन आपल्या आहारात वापरलं जातं, म्हणजे त्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो, तर ते कितपत योग्य आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? मला प्रोटीन्स नाही, सगळ्याच गोष्टींबद्दल असं म्हणायचंय, काहीही अति हे चुकीचं आहे. हं, म्हणजे अति कमी खाणं हे पण चुकीचं आहे. म्हणजे निगेटिव्ह अति बाजू पण, की कमीची अति बाजू पण चुकीची आहे. हं, सो तुम्हाला माहिती हवी की तुम्ही किती प्रोटीन्स खाल्ली पाहिजे, तुमची शारीरिक हालचाल किती होते, सो तुम्ही काय प्रकारचा व्यायाम करता, तुमचं वय किती आहे, तुम्हाला याआधी प्रोटीन्समुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात शरीरात, त्यातलं काय काय झालेलं आहे का. फॉर एक्झाम्पल, की मला काहीतरी किडनीचे प्रॉब्लेम्स होते किंवा माझ्या घरामध्ये किडनी किंवा लिव्हर ची हिस्ट्री आहे काहीतरी आजारांची, माझं पाणी कमी पिण्याचं खूप जास्त प्रमाण आहे आणि तरी सुद्धा मी खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स घेते आहे. खूप वेळा असं दिसून येतं हे, आणि जास्त करून यंगस्टर्स मध्ये किंवा वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये प्रोटीन्स प्रोटीन्स असं खूप जास्त आपल्याला त्याचा बडेजाव केलेला दिसतो. की आत्ता कुठे जिम नाही लावलंय, आत्ता कुठे 2 किलोचं डंबेल नाही उचललंय आणि लगेच 6 अंडी खा, व्हे प्रोटीनचे शेक्स प्या, हे सगळी गोष्ट सुरू होते. सो बॉडीमध्ये प्रोटीन्स गरजेची आहेत, मान्य आहे. पण मग इतके दिवस जेव्हा तुम्ही प्रोटीन्सकडे लक्ष देत नव्हता, त्यावेळेला तुमच्या शरीराची झीज भरून निघत नव्हती का, तर हं, निघत होती. हं, सो तुम्ही ऍडिक्वेट अमाऊंट ऑफ प्रोटीन्स ही खायलाच हवी आहेत. सो तुम्ही व्यवस्थितपणे डायटिशियनकडे जाऊन तुम्ही किती प्रोटीन्स खाल्ली पाहिजे, त्याचे कुठले कुठले सोर्सेस असू शकतात, ती दिवसाच्या कुठल्या कुठल्या वेळांना तुम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट करू शकता, की जेणेकरून तुमची पॅलेटेबिलिटी पण राहील. म्हणजे फक्त बॉइल्ड चिकनच मी 200 ग्रॅम बसून खाते आहे जस्ट फॉर द सेक ऑफ प्रोटीन, हे मी 1 आठवडा करीन, 2 आठवडे करीन, खूपच मनावर घेतलं असेल तर 6 महिने करीन. बट पॅलेटेबिलिटी कडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, व्हरायटी ऑफ प्रोटीन इंटेक ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. हं, हं. आणि शक्यतो जितकं खाण्यातनं नॅचरल फूड सोर्सेस मधनं प्रोटीन आपल्याला घेता येईल तेवढं जास्त चांगलं, मोर दॅन टेकिंग एनी मील रिप्लेसर शेक्स किंवा प्रोटीन शेक्स ऑर एनी टॅबलेट्स. हं, हं. आणि मला एकूणच असं वाटतं म्हणजे की आरोग्य उत्तम असणं म्हणजे तंदुरुस्त असणं म्हणजे बारीक असणं, अशी एक विचारसरणी आहे. म्हणजे कोणी बाकीचा विचारच करत नाहीत. बारीक आहे ना एखादी व्यक्ती म्हणजे ती एकदम म्हणजे तिचं आरोग्य एकदम चांगलं आहे. तर ह्या बरोबर. विचारसरणी बदल कसा होईल? तर एखादी व्यक्ती बारीक आहे, ती उत्तम स्मॉल साईजचे आणि 26 जीन्स घालते आहे, तिला हवे ते मॅनिक्विनवरचे कपडे बसता आहेत, पण जर आज कोणी सांगितलं दळणाचा डबा उचल किंवा टू व्हीलर इकडची तिकडे सरकव, तर मग त्यावेळेला एकदम पाठ धरते आहे किंवा काहीच जमत नाही आहे. तर ह्याला आपण तंदुरुस्त असणं म्हणू शकत नाही. हं, सो स्ट्रेंथ आहे, स्टॅमिना आहे, लवचिकता आहे, कुठल्याही लाईफस्टाईल कंडिशन्स नाही आहे, डायबिटीज असेल, बीपी असेल, हाय कोलेस्टेरॉल असेल, किडनी स्टोन असतील, की जे आपण ओढवून घेतलेले कंडिशन्स म्हणतो, हे आजार नाही आहेत, हे तुम्हाला जेनेटिकली येत नाहीत. तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी ठेवता ह्याच्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतात. हं, म्हणजे तुमच्या पिढ्यानुपिढ्या डायबिटीज आहे तरी सुद्धा तुम्ही डायबिटीज फ्री पूर्ण आयुष्य जगू शकता जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर. हं, तो तुम्हाला अनुवंशिकतेने चिकटलेलाच हवा डायबिटीज असं नाही आहे.
तुम्ही अवेअर असाल की हो माझ्या आई वडिलांना डायबिटीस होता, मी थोडं जर शहाण्यासारखं वागलं तर तो माझ्यापासून मी लांब ठेवू शकते. तरी सुद्धा मग तुमचं वजन समजा 55 आयडियल असेल आणि तुम्ही 60 किलोचेच आयुष्यभर राहिला, पण तुम्ही तो डायबिटीस लांब ठेवू शकला, तरी तुम्ही तंदुरुस्तच आहात. आज तुम्हाला ज्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये कराव्याशा वाटतात, ट्रेकिंगला जाणं असेल, नर्मदा परिक्रमा करणं असेल, वारी करणं असेल, कुठल्याही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतील, किंवा आज वेळ पडली तर परत जाऊन बस पकडणं असेल, किंवा समजा आपल्याला लिफ्ट बंद असताना काहीतरी वरती उचलून आणावं लागलं जिन्यावरनं सामान, ह्या सर्व गोष्टी करताना तुम्हाला मनामध्ये हे जमेल का, हे केल्यानंतर पाठ धरेल का, हे विचार येणार नाही. त्यावेळेला तुम्ही स्वतःला फिट समजू शकता. हम्म, आणि मला असं पण वाटतं की दुसऱ्या नाही, कारण म्हणजे अगदी सहजासहजी लोक आपल्याला म्हणत असतात ना, काय बारीक झालीस, जाड झालीस, किंवा हा हा भरपूर खात असणार, म्हणजे खूप गोष्टी गृहीत धरून समोरची व्यक्ती बोलत असते, आणि मला वाटतं त्याचाही परिणाम त्या त्या व्यक्तीवर नक्की होत असणार. हो तर हो, ते ऑफकोर्स. कसं बदलायचं, म्हणजे तुला असा अनुभव आलेले आहेत का? आता तू आहार तज्ञ आहेस, तर हो तुझ्याकडे असे काही अनुभव आहेत का, की एखादी व्यक्ती तुझ्याकडे येते आणि सांगते की मी स्वतः खुश आहे, पण मला लोक असं म्हणतात, त्याच्यामुळे मला बारीक व्हायचंय. हो, अशी लोक येतात ना. म्हणजे बऱ्यापैकी वेळा वजन वाढवायला आलेले मुलगे ज्यांची लग्न ठरवायची असतात, किंवा वजन कमी करायला आलेल्या किंवा वाढवायला आलेल्या मुली ज्यांची लग्न ठरवायची असतात, सो 2 वर्षापूर्वीपर्यंत त्या त्यांच्या बॉडी शेपमध्ये कम्फर्टेबलच असणारी ही लोक असतात. पण आता आपल्याला एका मार्केटमध्ये उतरायचं आहे म्हणल्यावरती माझा ऍक्सेप्टन्स वाढला पाहिजे माझ्या बॉडीचा, म्हणल्यावरती मला काहीतरी गोष्टी कराव्या लागतात आहेत स्वतःहून. ह्या गोष्टी आपल्याला हेच दर्शवतात ना, की दुसऱ्याने मला ऍक्सेप्ट करावं ह्यासाठी मी माझ्या बॉडीला बदललं पाहिजे. मग भलेही माझं सगळं उत्तम चाललेलं आहे, मी फिट आहे, बॉडी शेमिंग इज अनादर कॉन्सेप्ट. आणि रेबेलियस असणं की आता मी बारीक होणारच नाही, मी आहे तशी उत्तमच आहे, मग मला काय वाटेल ते झालं तरी सुद्धा चालेल डायबिटीज बीपी पैकी, पण मी काय बारीक व्हायला जाणार नाही, मला खायला आवडतं, हा एकच जन्म मिळालाय खाण्यासाठी, हा रेबेलियन ऍटिट्यूड, ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका झाल्या. म्हणजे एकूण सो तू असं म्हणतेस की दोन्ही बाजूंकडून बदल झाला पाहिजे. बरोबर आहे, दोन्ही बाजूंकडून बदल झाला पाहिजे. लग्न मुंजी यांच्यामध्ये गेल्यानंतर ऐकायला मिळतं, अगं काय खराब झालीयस, काय झालं, असं वगैरे. सो त्यावेळेला त्या माणसाचं थोडंसं मनोबल खच्ची होतं. मग फॉलोअप मध्ये येऊन मला विचारतात लोक की मी खराब दिसायला लागलीये का हो, म्हणजे माझा चेहरा ओढलेला दिसतोय का हो, आपण तर एवढं चांगलं 6 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी केलं होतं, मला छान वाटत होतं, वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा असं होतं. बरं, बोलणारी व्यक्ती जी स्वतः असते ती खूप फिट आहे का, अशातला काही भाग नाही, ती स्वतःही स्ट्रगलच करत असते स्वतःच्या वजनाबद्दल, इव्हन स्वतःच्या ऍक्सेप्टन्स बद्दल सुद्धा. म्हणजे जी बाई आज तुम्हाला काहीतरी क्रिटिसाइजिंग कॉमेंट्स करते आहे, ती स्वतः सकाळी स्वतःला ब्लाऊज नीट बसला नाही, साडीमध्ये मी बरी दिसत नाही म्हणून दुःखी होऊनच त्या कार्यक्रमाला आलेली असू पण शकते. पण त्या पण ती व्यक्तीला पटकन बोललं जातं. हा, आणि ती समोरची व्यक्ती असं म्हणू शकत नाही ना की तुम्ही तुमच्याकडे बघा म्हणून, मग तुम्हाला असं उद्धट म्हटलं तर जातं. बरोबर बरोबर. सो ज्या वेळेला, हा तर मला खूप वेळा अनुभव येतो, म्हणजे आता मी ज्या वेळेला स्वतः रेग्युलरली व्यायाम करते, काय गरज आहे तुला, हा कसा प्रश्न असतो हे मला कधी कधी समजत नाही. किंवा तुम्हा लोकांना काही उद्योग नसतो का सकाळी उठून पळायला, आता मी म्हणते का समोरच्या माणसाला तुम्ही का मग अशासारखे झोपून राहता. सो दोन्ही बाजूंनी थोडासा लोकांनी एम्पथी आणि कंपॅशन हे थोडं जागरूक ठेवून एकमेकांशी बोललं पाहिजे. हा माझ्या मते सायकोलॉजीचा विषय येत जातो, की तुम्ही दुसऱ्या माणसाशी वागताना त्याला काय वाटेल ह्याचा विचार करणं, बरं. आणि स्वतःही हे स्पेस करत असताना दुसऱ्याला कसं काय बरं बोलायला जमतं, हे दोन्ही थोडेसे मनाच्या रिलेटेड विषय होतात. बरोबर, बरोबर. पण हा म्हणजे एक आहार तज्ञ म्हणून तुला हो, ह्या दोन्ही गोष्टीशी सांगड घालावी लागत असेल ना, कारण बरोबर आहे. तुझ्याकडे ते हो, येतात सल्ला विचारायला, त्यांना हा बरोबर. पडणारा एक अगदी सर्वसामान्य प्रश्न आहे, कारण आपल्याला हे सगळीकडे दृश्य दिसत असतं. खरंय, खरंय. पण एकूणच मला असं वाटतं की, म्हणजे तुला असं वाटतं का की आहार याबद्दल समाजात फार चुकीच्या कल्पना आहेत आणि त्याच्यात बदल व्हायला पाहिजे, असं तुला वाटतं का? सगळं आलबेल आहे असं वाटतं? नाही, आलबेल सगळं असतं तर एवढा डायबिटीज आणि कोलेस्टेरॉल पसरत चालला नसता.
म्हणजे आता आपण जर बघितलं तर 30-35 मध्ये या लाईफस्टाईल कंडिशन्स येतात. बट इफ यू सी ऑन द म्हणजे कॉन्ट्ररी साईड अशी आहे की माणसाचं आयुष्याचं आयुर्मान जे म्हणतो आपण ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे आजकाल 60ची माणसं 60ची वाटत नाहीत. 70ची माणसं सुद्धा आपल्याला 2 पिढ्यांपूर्वी 70च्या आजी जशा दिसत होत्या आणि आजच्या 70च्या आजी जशा दिसतात ह्यांच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. बट ऑन द सेम ग्राउंड 35च्या माणसाला पण आजकाल एखादी बायपास वगैरे झालेली आपल्याला सहज बघायला मिळते, किंवा डायबिटीज बीपी हे सुरू व्हायला काहीच प्रॉब्लेम आपल्याला दिसत नाही त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये. सो मेडिकल सायन्स इम्प्रूव्ह होतं आहे. सो तुम्ही डागडुजी करून स्वतःचं आयुर्मान वाढवायची कपॅसिटी ठेवता आहात, पण तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलायला तयार नाही आहात. आणि ह्याचा अवेअरनेस थोडासा मार्केटिंग गिमिक्समुळे कमी होतो. म्हणजे खूप वेळा आपल्याला फूड लेबल्सच वाचता येत नाही. फूड इन्ग्रेडियंट्स वाचले तरी सुद्धा आपल्याला हे समजत नाही की ह्याच्यातनं मी काय चूज करायला हवं आहे. किंवा आजकाल हेल्दी, विगन, ऑर्गॅनिक, ग्लुटेन फ्री, लॅक्टोज फ्री ह्या अशा पॅकेजिंगमुळे ह्या गोष्टी हेल्दी आहेत ह्या परसेप्शननी आपण त्या खातो. पण त्याच्यामध्ये आधीचे सगळे घटक, लॅक्टोज काढलं, ग्लुटेन काढलं, किंवा ट्रान्सफॅट नाही आहेत असं म्हणताना मग तुम्ही कशाने ते रिप्लेस केलं ज्याच्यामुळे त्याची चव अजूनही चांगली लागते आहे? ती प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला माहिती आहेत का? किंवा आज जर आपण पॅकेट्स वरती जर त्याचं लेबल पूर्ण वाचायला गेलो इन्ग्रेडियंट्सचं, तर पहिल्या 4-5 इन्ग्रेडियंट्स नंतर पुढच्या गोष्टींचे अनेक लोकांना उच्चारही करता येत नाही आणि पुढच्या गोष्टी काय आहेत हे सुद्धा आपल्याला समजत नाही. तरी सुद्धा जस्ट बिकॉज द थिंग इज हेल्दी त्या दृष्टीने ते प्रमोट केलं जातं म्हणून आपण ते खातो. आणि वेन यू नो इन युअर माइंड इट इज हेल्दी, यू टेंड टू इट मोर. सो वेन आय से शुगर इज बॅड, आपण शुगर खाण्यावरती कंट्रोल करतो, बट पीपल रिप्लेस दॅट शुगर विथ स्वीटनर्स. बरोबर. आता तुम्ही जेव्हा ते स्वीटनर्स घेता आहात त्यावेळेला ती कितपत बरी आहे ते तुम्हाला माहितीये का? नाही. पण जस्ट बिकॉज दे आर नॉट शुगर्स अँड शुगर इज बॅड, यू टेंड टू इट मोर ऑफ द स्वीटनर्स. सो मार्केटिंग इन्फ्लुएन्समुळे सुद्धा या सगळ्या कंपन्यांच्या लोकांमध्ये थोडासा कन्फ्युजन होतं, किंवा आपण काय खायला पाहिजे हे माहित नसतं. खूपदा मी स्वतः माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं बघितलेलं आहे की आज इंटरनेटवरती सर्व प्रकारच्या डाएट ट्रेंड्स बद्दल सर्व माहिती उपलब्ध आहे. सो पीपल नीड नॉट व्हिजिट अस, दे कॅन डू देअर डाएट ऑन देअर ओन. काय खायचं नाही हे माहिती आहे. प्रॉब्लेम कुठे होतो? काय खायचं नाही हे बंद केलं तर ते कशाने रिप्लेस करायचं सो दॅट आय गेट द सटायटी, माझे ॲपेटाईट कम्प्लीट होईल, मला बरं वाटायला लागेल, हे माहित नसतं. ते किती प्रमाणात खायचं हे माहित नसतं. सो पीपल नो की मैदा खायचा नाहीये, साखर खायची नाहीये, डीप फ्राईड फूड खायचं नाहीये, पण मग आज जर हे बंद केलं तर मग दुसरं काय खाऊ मी ह्याच्या जागी, हे माहित नसतं. दुसरी गोष्ट, कंट्रोल थोडासा ठेवणं अवघड जातं. म्हणजे वेन यू से की सगळं आलबेल आहे का, तर मला माहिती आहे आलबेल नाहीये तरी मी खाणं कंट्रोल करू शकत नाही माझं, ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे आय नो पिझ्झा इज बॅड, बट वन्स अ मंथ ऑर वन्स इन फोर्टनाईट आय हॅव टू इट इट. मोह किंवा टाळता फ्रेंच येत नाही. फ्राईज असतील, मोह टाळता येत नाही. आणि जंक फूड इज व्हेरी चीप टुडे आणि इट इज अवेलेबल ॲट युअर फिंगर टिप डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल, आता ब्रँडची नावं घेतली जाणार की लेज असेल, कुरकुरे असतील, 5 रुपयाला ते पाकिट मिळतं. पार्लेजीच्या बिस्किटाचा पुडा 2 रुपयाला आहे. जर उद्या सांगितलं त्याच्याऐवजी बदाम खा, तर बदाम तुम्हाला काय भावाला मिळतात आणि पार्लेजीचा तो पुडा तुम्हाला काय भावाला मिळतो? सो जंक फूड इज सो चीप. व्हाय इट इज चीप? बिकॉज इट इज मेड विथ व्हेरी लो क्वालिटी इन्ग्रेडियंट्स, राईट. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फूड ऍडिक्टिव्ह आहेतच, साखर आहे, शुगर आहे. सो जसं अल्कोहोलचं ऍडिक्शन होतं तसं साखर मिठाचं ऍडिक्शन होतं. यू कॅनॉट जस्ट इट वन. सो द टॅगलाईन इज सो ट्रू. यू जस्ट कॅनॉट इट वन. यू कॅनॉट स्टॉप ॲट इटिंग ओनली वन पॅकेट. सो तुम्हाला माहिती असतं की तुम्ही चुकीचं खाता आहात, बट यू कॅनॉट स्टॉप युअर सेल्फ इज द बिगेस्ट प्रॉब्लेम टुडे. बरोबर, बरोबर. गंधाली, तू इथे येऊन आमच्या म्हणजे हा कार्यक्रम जे बघतायत त्यांना खूप छान माहिती दिलीस, त्याच्याबद्दल धन्यवाद.
पण हा कार्यक्रम बघणाऱ्यांना जर काही प्रश्न असतील किंवा तुझ्याशी त्यांना संपर्क साधायचा असेल तर त्याबद्दल सांगशील का? आणि मग आपण हो तिथे थांबूया. हो हो, चालेल ना. पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस करते. माझं पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये ऑफिस आहे. मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे डिटेल्स टाकण्यासाठी तुम्हाला देते. माझा मोबाईल नंबर देते. माझा ईमेल ॲड्रेस आहे kgandhali@gmail.com. तिथे तुम्ही मला क्वेरीज टाकून संपर्क करू शकता. तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्ससाठी मी माझा मोबाईल नंबरही देते. तिथे सुद्धा लोकांनी फोन करून किंवा व्हॉट्सॲपवरती माझ्याशी संपर्क करू शकतात. नक्की नक्की. आणि पुन्हा एकदा तुझे आभार मानते मी आणि आपण आता इथे थांबूया. हो धन्यवाद. नक्की. मी सुद्धा आभार मानते तुमचे.